आणि अमरावतीतला आढावा घेतल्यानंतर बातमी नाशिकमधून आहे। पहिल्याच पावसात नाशिक शहरातल्या रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी आणि त्यातून नाशिककरांना झालेला मनस्ताप यामुळे संताप व्यक्त केला जातोय। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी अधिकाऱ्यांसह नाशिक शहरातील पाणी साचलेल्या आणि चिखल झालेल्या भागाची पाहणी केली। पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या आणि तुंबलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करावा यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणं आहे जिथे हे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत आणि नक्कीच जोपर्यंत रस्ता तुम्हालाही माहिती आहे की डांबरीकरण किंवा प्रॉपर त्याचं लेअर जोपर्यंत होत नाही, त्याच्यावर जेसीबी फिरत नाही, कुठल्याही पावसामध्ये खरं ते धसणार आहे खडीकरण किंवा जे पण काही आपण करू तेव्हा, आणि नंतर त्याचा ऍक्च्युअल फायनल लेअर आपण टाकणार आहोत। तर आम्ही ह्या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड होतो म्हणून आम्ही तो पूर्णपणे कव्हर नाही केला, कारण जरी डांबरीकरण केलं असतं तरी तो रस्ता धसलाच असता। दॅट इज बट नॅचरल आणि टेक्निकल पॉईंट। म्हणून आता आपण हे जे काम आहे ते युद्ध पातळीवरती करतोय की पहिल्या पावसात आपल्याला जे आपले असे स्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय झालेले आहेत आणि म्हणून आता त्याच्यावर जास्त काम करण्याची गरज आहे। हे आयडेंटिफाईड स्पॉट्सवरती आणि सेफ्टी नॉर्म्सवर आम्ही तातडीने काम करतो। नेमकं काय कुठं अडचणी येत आहेत आणि भविष्यात आता पावसाला सुरुवात झालेली आहे, भविष्यात पावसामध्ये अडचणी परत पुन्हा येऊ नये, कारण सिंहस्थाचे कामं सुरू आहेत, कामही झाले पाहिजे आणि नागरिकांना सुद्धा त्रास होता कामा नये या दृष्टिकोनातून उपाययोजनेचं काम या ठिकाणी महानगरपालिका संबंधित अधिकारी, महापौर आम्ही सगळे त्या ठिकाणी जाऊन करतो आहोत।